नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मैत्रिणींनो। तर आज व्हिडिओची सुरुवात केली ती म्हणजे की मस्त असं प्लांट्स लावण्यापासून। तर मस्त असे 2 प्लांट्स मी आणून ठेवलेले होते। आणले तर भरपूर दिवस झाले आहेत, पण 5-6 दिवस झालेले आहेत, पण लावायचं मात्र बाकी राहिलेलं होतं, कारण की याच्यासाठी वेगळा स्पेशल असा वेळ काढावा लागतो। तर फायनली आज म्हटलं चला आज आपण प्लांट्स लावूनच घेऊया, वेळ करण्यात काही अर्थ नाही, कारण की गरमी भरपूर पडायला लागलेली आहे। तर चला मग इथे ना मी खाली काळी माती घातलेली आहे, त्याच्यानंतर लाल माती, अशा प्रकारे 2 मातींचा उपयोग करून मी अशा छान अशा 2 कुंड्या लावणार आहेत। पण खरंच झाडांनी ना घराला एक वेगळी शोभा येते। जर तुमच्या अंगणामध्ये 1-2 झाडं असेल किंवा पोर्चमध्ये 1-2 झाडं असेल ना, त्या झाडांना पाहून सुद्धा मन एवढं प्रसन्न होतं ना। भरपूर लोकांना खूप जास्ती शौक असतो झाडांचा वगैरे, आणि तेवढं मेंटेनही करावं लागतं, त्यामुळे ना झाडाझुडपांचं काही प्रत्येकांच्या बसची गोष्ट नाही आहे। पण जास्त नाही, पण मी ठरवलेलं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये 1-2 झाडं तरी आपण लावायची। तर चला आता झाडं तर लावून घेतलेले आहे, पण मातीचा पसारा मात्र खूप झालेला आहे। पहिले याला झाडून घेणार आहे, सगळं पोर्चमध्ये केल्यामुळे ना, म्हणून पहिले मी कोरड्याच मातीचा उपयोग केला आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे ॲड करणार आहे। तर रोज हे ना जो काही माझा पोर्च आहे ना, रोज झाडून पुसला जातो, रोज एकही दिवस जात नाही। हप्त्यातून 1 वेळा वगैरे मी घासून वगैरे काढते म्हणा, पण रोज मी झाडून पुसूनच काढते। तर आता मातीचं काम झालं, पण पाणी मात्र मी यूज केलेलं नव्हतं, नाही तर पाणी टाकलं तर तुम्हाला माहिती आहे भरपूर असं माती आणि पाणी म्हटलं की किती गंदगी वाढून जाते। तर त्याच्यानंतर मग आरामात मी मस्त असं पाणी घालून घेणार आहे। तर आपले असे प्लांट्स 2 लावलेले आहेत, आणि हे लावून सुद्धा इतकं छान वाटत आहे ना। जेव्हा मी पोर्चमध्ये येते ना, तेव्हा ह्या झाडांना बघत असते। सोबत माझ्याकडे खाली गुलाबाचंही झाड आहे, परत तुळशी मातेचं वगैरे पण 2-3 तुळशी मातेचे झाड आहेत, आणि वरती गच्चीवर पण आहेत म्हणा। तर एकदम खाली वगैरे लावले, काही गच्चीवर टेरिसवर आहेत, तर त्यांना पाणी जाऊन टाकत असते। जास्त खूप झाडं नाही आहेत, पण जेवढ्या तेवढ्यातच मी समाधानी आहे। त्याच्यानंतर हा दुपारी 2चा टायमिंग आहे, आणि आता मी कुकर लावायला आलेली आहे। तुम्ही म्हणत असाल की 2 वाजता आणि ही कुकर लावत आहे, तर हो मैत्रिणींनो, सकाळी माहिती आहे का काय होते, सकाळी मुलं शाळेत जातात तर त्यांचा टिफिन भाजीपोळीचा होऊन जातो। यांना पण जायचं राहिलं तर कधी म्हणतात की राहू दे आज मला भात वगैरे खायचा नाही। भरपूर जण हे 1 टाईमच भात वगैरे खातात। तर माझं कसं आहे, मी राहिलेला रात्रीचा भात गरम वगैरे करून खाऊन घेते, वाया कशाला घालवायचं। तर त्याच्यानंतर आता दुपारी मुलं येणार आहेत 3 वाजता, तर जसे ते येणार आहे ना, त्याच्या 1 तास अगोदर मी कुकर लावत असते। तर यावेळेला ना दूधवाले भाऊ पण आलेले होते, ते दुपारी 2-2:30चा त्यांचा टायमिंगच आहे रोजचा। मी इकडे झोपायला जाते आणि ते इकडे बेल वाजवतात। तर आता ते दूध गरम करायला एका साईडला ठेवलेलं आहे। तर चला म्हटलं आता उठलंच आहे तर कुकर लावून घेऊया, मुलं पण 3 वाजता येतील, म्हणजे गरम त्यांना खायला मिळेल। परत ना माझा लहान मुलगा वरण भाताचा खूप जास्ती दिवाण आहे, त्याला काही नको द्या तुम्ही, पण गरम वरण भात मिळाला ना तर खूप खुश आणि आनंद त्याला होतो। तर इथे बघू शकता रात्रीचा जो काही भात असते ना, मस्त असा ओव्हनमध्ये मी गरम करून घेते, आणि गरम 1 मिनिटात ओव्हनमध्ये गरम होते। इकडे गरम करायला ठेवते आणि इकडे मस्त गरम खाते, त्यामुळे असं वाटतच नाही की तो रात्रीचा आहे की शिळा आहे की सकाळचा आहे, असं काहीच वाटत नाही। चला मग इथे आपलं दूध गरम झालेलं आहे, परत एका साईडला कुकर लावलेला आहे। आता माझ्याकडे परत 1 तास आहे मुलं येतपर्यंत, तर तेवढ्या वेळात आपल्याला वाटलं तर आराम करायचा, किंवा आपल्या टीव्हीवर प्रवचन वगैरे ऐकते, नाहीतर मग मला एडिटिंगचं काम असलं तर एडिटिंगचं काम वगैरे करत असते। तर अशा प्रकारे माझा दुपारचा वेळ जातो। कधी झोप लागूनही जाते, कधी झोप लागतच नाही। त्याच्यानंतर मुलं येतात, मग त्यांचं सगळं आवरावं लागते। त्याच्यानंतर हा टायमिंग आहे संध्याकाळी 4:30चा। माझ्याकडे हे 5-5:15 पर्यंत घरी येतात, 5:30 पर्यंत येतात, 5:15 ते 5:30। तर तेवढ्या वेळात मी काय करते ना, बेडरूमचं बेडशीट एकदम व्यवस्थित करून घेते। सकाळी ते एकदा करतेच म्हणा, पण दुपारी इकडे मुलं इकडे तिकडे खेळतात किंवा नक्ष काही पण खेळणे वगैरे टाकून देतो ना, तर ते बरं वाटत नाही। तर हे यायच्या अगोदर मी अलबत बेड व्यवस्थित करते। त्यांना ना आल्यानंतर ना त्यांची हीच जागा आहे, इथेच बसतात, इथेच त्यांना मोबाईल बघायचा असेल इथेच मोबाईल बघतात, किंवा स्कूलचं जे काही काम असेल ना ते इथेच बसून करतात। त्यामुळे ते यायच्या अगोदर त्यांचा बेड मी व्यवस्थित करण्याचा पूर्ण प्रयत्न माझा असतो। खरंच ना बाहेर व्यक्ती जातात, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ना त्यांना घर खरंच फ्रेश दिसलं पाहिजे। घर जेव्हा फ्रेश दिसते ना, त्या व्यक्तीचं जेवढं काही थकान आहे, जेवढं काही डोक्यामध्ये काही विचार असतात, तर ते सगळे आपच निघून जातात। त्याच्यानंतर संध्याकाळचं संपूर्ण घर माझं स्वच्छ झालेलं आहे। तर परत एकदा तुम्हाला दाखवते की बेडरूममधूनच ही गॅलरी आहे। तर हे आहे उडदाची डाळ आणि तांदूळ।
जे मी धुवून मस्त असे वाळत घातलेले होते. जसं आपण डोस्याचं भिजत घालतो ना तसंच भिजत घालायचं. तर जसं आपण 3 ग्लासला 1 ग्लास उडदाची डाळ घेत असतो, 3 ग्लास तांदूळ असले की 1 ग्लास उडदाची डाळ घेतो, तसंच हे मस्त सगळं धुवून एकत्र करून धुवून वाळू टाकायचं. तुम्ही वेगळं वेगळंही टाकू शकता. त्याच्यानंतर हे दळून आणलेलं आहे. आणि जर तुम्हाला इन्स्टंट असे मस्त उत्तप्पम बनवायचे असेल तर मस्त असा परफेक्ट असा हा मेनू आहे. जे तुम्ही दळून आणा आणि इन्स्टंट मस्त असं उत्तप्पम बनवा. बिलकुल सेम टेस्ट येते आणि खायला ते एकदम क्रिस्पी आणि टेस्टी वाटतात. तर बघू शकता इथे मी हे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त असे बारीक बारीक कांदे चिरून घालून घेतले. माझ्या लक्षातच आलं नाही, मग नंतर लक्षात आलं की आता व्हिडिओ शूट केला पाहिजे म्हणून. तर इथे बारीक बारीक कांदे मस्त असा मोठा साईजचा कांदा मी चिरलेला आहे आणि याच्यामध्ये घालून घेणार आहे. त्याच्यानंतर परत मिरचीचा पेस्ट घालेल, मस्त असं बारीक असं कोथिंबीर चिरून घालणार आहे आणि त्याची उत्तप्पम बनवणार. यामध्ये तिखट नाही घातलं तरी चालते. जर तुम्ही मिरचीचा पेस्ट ॲड करणार असेल तर चवीनुसार मीठ घालायचं. तुम्हाला वाटलं असं मस्त असं अजवाईन म्हणजे ओवा घालू शकता. परत मस्त असं तीळ पण आपल्याकडे राहते, भरपूर जणांकडे तीळ तर अवेलेबल असतातच. तीळ आणि ओवा घालायचा, वाटलं तर थोडंसं जिरं पण घालू शकता आणि मस्त असे उत्तप्पम बनवायचे. संध्याकाळचा हा बेस्ट मस्त असा नाश्ता आहे. आपण रात्री भरपूर वेळ आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, बरेच जणांकडे स्वयंपाकच लागतो, पण आमच्याकडे तसं काही नाही. सध्या काही थालीपीठ वगैरे बनवलं तरी चालून जातात, काकडीचे वगैरे. चला मग थोडासा अवतारच आहे. तर नवीन तांदळाच्या पिठाचे आक्षा वगैरे आयते वगैरे बनवले तरी चालतात. परत कधी कधी मी पराठे बनवते, कधी काही बनवते, कधी बेसन भातच, कधी फोडणीचं वरण भात, असं आमच्याकडे रात्रीचा मेनू असतो. रात्री काही तेवढं टेन्शन राहत नाही स्वयंपाकाचं. आणि ना थोडंफार सकाळचं उरलेलं असतं, माहीत आहे. उशिराच मी कुकर लावलेला होता, तर तो कुकर अजून वरण भात वगैरे आहेच आणि भाजी वगैरे आहेत आणि हे थोडंसं केलं की आम्हाला होऊन जाते उरवटायला पुरवठा. चला मग आता मस्त असं मी उत्तप्पम तयार करणार आहे. चला म्हटलं थोडंसं तुमच्याशी शेअर करूया. आणि ना मला हेच सांगायचं होतं की हे पीठ ना कायम असं दळून आणायचं आणि आपल्याकडे ठेवून द्यायचं. कधी कधी मुलांची इच्छा नाही होत टिफिनमध्ये भाजीपोळी वगैरे न्यायची, तर आपण त्यांना वेळेवर मस्त असे उत्तप्पम बनवून देऊ शकतो. मी इथे ना कांदे वगैरे चिरले बारीक बारीक. तर ना इथे मी कायम असं हा डस्टबिन ठेवते. याच्या अंदर असं छोटंसं मी जेवढं काही प्लॅस्टिक असते ना आपलं पॉलिथिन घालून घेतलेलं आहे. म्हणजे उद्या सकाळपर्यंत आरामात आपलं सगळं जेवढं काही खरकट आहे सगळं मी याच्यात टाकते. म्हणजे रात्रीच बाहेर काढून ठेवते आणि रात्री परत मस्त असं धुवून ठेवून देते. दिवसभराचं खरकट याच्यामध्ये जमा करते. पण उशिरास कचरा वगैरे टाकण्यात आलेला होता, तर त्यामुळे आज मस्त असं धुवून मगाशीच वाढत घातलं मी परत. आणि जेव्हा जेव्हा खाली करते ना तेव्हा मी धुवून ठेवते. आणि आपला कचरा ना इथे पसाराही होत नाही काउंटर टॉपवर आणि काउंटर टॉप पण एकदम स्वच्छ राहतो जर जवळच्या वस्तू टाकायला असेल तर. आणि खरंच खूप मला परवडलेला आहे. 45 का 50 रुपयाला तर मला हा डस्टबिन मिळालेला आहे छोटासा. आणि कायम असं ओट्यावर मी किचन ओट्यावर माझ्या नेहमी असतो, इथे साईडला ठेवत असते. म्हणजे काही पसाराही वाटत नाही आणि आपला किचन ओटाही आपल्याला मस्त असा स्वच्छ वाटतो. थोडेसे भांडे आहेत बेसिंगमध्ये, इग्नोर करा. खरंच खूप छान आहे हे डस्टबिन. मला तर असं वाटतं का प्रत्येकच गृहिणींनी आपल्या किचनमध्ये हे डस्टबिन ठेवायला पाहिजे. मॉलमध्ये वगैरे मिळून जाते, डीमार्ट म्हणा की रिलायन्स म्हणा की कुठेही म्हणा, मस्त असं हे डस्टबिन मिळून जाते. माझ्या भरपूर अशा व्हिडिओमध्ये मी दाखवत असते की अद्रक मी खरंच स्वच्छ करून ठेवते आणि खरंच तुम्ही पण नेहमी स्वच्छ करून ठेवत जा. तुम्ही एकदा जर आणलं ना, तसं तर माती भरलं कधी भेटते कधी नाही मिळत, कधी कधी स्वच्छच मिळते. थोडंसं जरी पाण्यात पण भिजू टाकलं की पूर्ण माती निघून जाते. तर मी पूर्ण हप्त्याभराचं जेवढं काय अद्रक आहे ना पूर्ण स्वच्छ करून ठेवत असते. म्हणजे जेव्हा चहा मांडला तेव्हा आपल्याला काही धुवायची गरज पडत नाही आणि अद्रक लसण करायलाही धुवायची गरज पडत नाही. तर चला मग मस्त स्वच्छ करून ठेवलेलं आहे, पाणी नितरत आहे. तेवढ्या वेळात आपली छान अशी उत्तप्पमची तयारी करून घेणार आहे. आणि ना दुसऱ्या दिवशी गजानन महाराजाचा प्रकट दिवस आहे, तर त्यामुळे ना मस्त अशी फुलं मी बोलवलेले आहेत. फुलं वगैरे छान राहिले की खरंच पूजा करायला पण खूप छान वाटते आणि प्रसन्न वाटते. तर म्हणूनच मी यांच्या हाताने फुलं बोलवून ठेवले. एकदा फुलं बोलवली की मला 2-3 दिवस आरामात चालतात. घरोघरी प्रत्येकच गृहिणी आहे, पण गृहिणीला ना गरम गरम खायला कधीच मिळत नाही. ती प्रत्येकांचा मनाचा विचार करते, प्रत्येकांना गरम गरम खाऊ घालण्याचा प्रयत्न करते, पण स्वतःसाठी मात्र गरम करून कोण करणार आहे तिच्यासाठी. मला असं वाटतं जेव्हा केव्हा ती आपल्या माहेरी जात असेल ना तेव्हाच तिला गरम गरम खायला मिळत असेल. नाहीतर कधी कधी कोणाच्या घरी बर्थडे राहिला, काही राहिलं, कोणी जेवायला बोलवलं तेव्हाच असं खायला आयतं मिळते. पण तेही नाही मिळत. कुठं गेलं तरी 2 काम करावंच लागतात. बिना आपण कुठेही आता ही स्त्रियांची जातच तशी आहे. कुठे गेले की 2 काम करावे लागतात, नाही तर कोणीही नावबोटं ठेवतात.
पण प्रत्येकच गृहिणीनं हे सगळे काम ती आनंदाने करत असते. उलट घरच्या लोकांना ना एकापेक्षा दोन जास्त खाईल तर परत तिला आनंद होते, पण ती असं थकवा तिच्या चेहऱ्यावर की तिच्या शरीरावर कुठेही दिसत नाही. शेवट रात्री झोपतपर्यंत ती काम करत असते. तसेच बनन ना, त्या दिवशी बनवले ते तसे तसेच बनन का नाही? हो ना. डबा मस्त एक नंबर बनवते, म्हणून मला तिच्या हातचे खायचे आहे. गुत्तमचं भिजवलं तरी पण मला तेच खायचं आहे. तिच्या हातचे पोळ्या खूप साऱ्या उरल्या होत्या, तर तसंच बनव, कडक कडक नुसतं क्रिस्पी. खूपच टेस्टी बनवते, खूपच टेस्टी. हा ना दादा? हा. नव्याला ना मी सगळी तयारी करून दिलेली होती. कधी कधी ना ती काय करते, तिला आवडणाऱ्या वस्तू ती स्वतःच बनवते आणि एकदा तिने 1-2 वेळा तिने बनवून बघितलं आणि मला खूप आवडलेलं आहे. त्यामुळे तिला म्हटलं की तूच बनव. चला मग मैत्रिणींनो, आता इथेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.